कॉलेजमधील नाटकातील लालनताईंच्या अभिनयानं मुंबई मराठी साहित्य संघ आणि अत्रे थिएटर्स यांसारख्या संस्थांचं लक्ष वेधून घेतलं होतं, ज्यामुळे मी मंत्री झालो तर या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांना काम करण्याची संधी मिळाली। पण नोकरी सांभाळून नाटक करणं शक्य नव्हतं, त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ अभिनय करण्याचाच धाडसी निर्णय घेतला। त्यानंतर मोरूची मावशी, बुवा तेथे बाया अशी नाटकं त्यांना मिळाली आणि अभिनयाच्या क्षेत्रात त्यांची यशस्वी वाटचाल सुरू झाली। रंगभूमीच्या कारकिर्दीत लालनताईंसाठी मैलाचा दगड ठरलेलं नाटक म्हणजे सखाराम बाइंडर। विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन लालनताईंचे पती कमलाकर सारंग हेच करत होते। या नाटकातील चंपाच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध सुरू होता। काही नावं समोर होती, पण नक्की होत नव्हतं। तेव्हा तेंडुलकर आणि कमलाकर सारंग यांना कोणीतरी लालनताईंचं नाव सुचवलं। त्या दोघांनाही गोष्ट पटली आणि चंपाच्या भूमिकेसाठी लालनताईच नक्की झाल्या। नाटकाचे जेमतेम 10-12 प्रयोग झाले असतील आणि या नाटकावर बंदी घालण्यात आली। नाटकात काही आक्षेपार्ह भाग आहे आणि तो वगळून नाटक सादर करण्याचं सुचवण्यात आलं। पण तेंडुलकर आणि कमलाकर सारंग यांनी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात लढा दिला। जवळपास 6 महिन्यांनंतर निर्णय झाला आणि कुठलाही भाग न वगळता नाटक सादर करायला मंजुरी मिळाली।